नमस्कार, मी मृदुला. आज आहे हॅलोवीन. त्याला ऑल हॅलोवीन असेही म्हणतात किंवा ऑल हॅलोज इव्हिनिंग असेही म्हणतात किंवा ऑल सेंट्स इव्हिनिंग असेही म्हणतात. आणि वेस्टर्न कंट्रीमध्ये आजच्या या दिवसाला, आजच्या संध्याकाळीला अतिशय महत्त्व आहे. तुम्ही ऐकत असाल फटाक्यांचे आणि आतिषबाजीचे आवाज, कारण की त्यांच्यासाठी आज अतिशय पवित्र अशी संध्याकाळ आहे. 31 ऑक्टोबरची संध्याकाळ आणि खूप वेगळ्या तऱ्हेचं कल्चर आहे. त्याचं काय महत्त्व आहे? आता तुम्हाला हे डेकोरेशन दिसत असेल. या डेकोरेशन मागचा उद्देश काय आहे? आणि त्याचबरोबर लाल भोपळ्याचं देखील अतिशय आज महत्त्व असतं, पंपकिन. त्याचा काय संबंध आहे हॅलोवीनशी तेही जाणून घेऊ. तर हॅलोवीन कसा साजरा करतात हे बघायला दुपारीच घराच्या बाहेर पडले. घराच्या बाहेर पडते तर काय, आमच्या घरासमोर बघा कशा तऱ्हेनं डेकोरेशन केलं आहे. म्हणजे आपण त्याला सजावटच म्हणणं आपल्याला भीतीदायक वाटतं, पण ही भीतीदायक अशी सजावट असते. मृत्युमुखी पडलेल्या माणसाचा सापळा किंवा चेटकीण, किंवा आपल्याला माहिती आहे की जेव्हा माणसाला दफन केलं जातं त्याच्या थडग्यावरती रेस्ट इन पीस, की तुम्हाला शांती लाभो आत्म्याला, लटकलेली भूतं, अशा प्रकारचं डेकोरेशन. आणि असं डेकोरेशन प्रत्येक घरात असतं. तितक्यात माझ्या नवऱ्याने हॉर्न वाजवला, कारण आम्हाला जायचं होतं. म्हणजे मीच मागे लागली होती ते फार्म बघायला, लाल भोपळ्याचं फार्म. कारण इथे पंपकिनचं देखील खूप महत्त्व आहे. पण बघा, आम्ही इथे आलो आणि एकही भोपळा नाही. एकच बिचारा, म्हणजे सगळे टुणूक टुणूक करत निघून गेलेले. एकच भोपळा आपला हा फोटोसाठी उरलेला आहे. आमच्यासारखी काही मंडळी आहेत की जे उशिरानं आले, पण लाल भोपळा काही त्यांना बघायला मिळाला नाही. हा बघा कशा तऱ्हेनं इथे मोठ्या प्रमाणात लाल भोपळ्याचं मार्केट असतं. मग आणि त्याच्यामध्ये लाल भोपळे हिरवे असतात, पांढऱ्या रंगाचे असतात. काही भोपळे असेही असतात की जे आपण खाऊ शकतो, काही भोपळे असेही असतात की जे आपण खाऊ शकत नाही. पण मला लाल भोपळा प्रचंड आवडतो आणि विदर्भात तर आम्ही लाल भोपळ्याच्या खूप रेसिपीज करतो. मग तिथेच एक छोटंसं शॉप होतं, त्या शॉपला पण आम्ही भेट दिली. छान छान वस्तू होत्या तिथे. आणि आता ख्रिसमस येतो आहे ना, ख्रिसमसला देण्यासाठी काही गिफ्ट आर्टिकल्स किंवा घरात तुम्ही काही वस्तू ठेवू शकता, अशाही छान छान छोट्या छोट्या वस्तू खूप होत्या तिथे. Down the street having lots of fun. Jack-o'-lantern shine for everyone. तिथे कॉफी शॉप होतं. कशा तऱ्हेनं बघा तुम्ही या कॉफी शॉपमध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत. थोडं थोडं खायलाही मिळतं, पण कॉफी पण मिळते. आणि एकदम जुनं अँटिक अशा या वस्तू आहेत. आम्ही कॉफी घेतली आणि आम्ही निघालो. म्हटलं जाऊ दे, आपण आपल्या घराच्या बाहेरच बघू काही अजून काही डेकोरेशन वेगळ्या तऱ्हेनं बघायला मिळतंय का. आता आपण बघू शकता आमच्या शेजारीच बघा केवढ्या मोठं, म्हणजे असे लटकलेली भूतं, चेटकिणी, त्यानंतर वटवाघळं, अशा काय काय मृत माणसांची नुसते हाताचीच म्हणजे हाडं, असं काय काय, म्हणजे असं भीतीदायक अशा प्रकारे डेकोरेशन केलं जातं. खरं तर आजच्या हा जो दिवस आहे हॅलोवीन, हा म्हणजे चांगल्या पुण्यवान संत महात्मे किंवा शूरवीर जे मृत्यू पावले आहेत त्यांच्या आत्म्याची आठवण करून देणारा हा दिवस असतो. तुम्हाला आठवत असेल की सगळीकडे ना काही साम्य असतं. हिंदू धर्मात देखील आपण पितृपक्ष पाळतो, अक्षयतृतीया असते, त्यावेळेस आपल्या पितरांसाठी आपण पूजा करतो. त्यावेळेस पितर घरी आले आहेत, आत्मा घरी आलेला आहे आणि त्यांना काय काय आवडेल असं आपण त्यांच्यासाठी म्हणून जेवण करतो. तर इथे तीच परंपरा आहे, फक्त थोडं वेगळ्या प्रकारे. आता लाल भोपळ्यामध्ये देखील एक भीतीदायक डेकोरेशन केलं आहे. त्यामध्ये कॅन्डल लावलेली जाते आणि हे भोपळे नंतर दफन देखील केल्या जातात. या भोपळ्यांना जॅक-ओ'-लँटर्न्स असे देखील म्हणतात. बघितले, लहान मुलंच डेकोरेशन करण्यामध्ये एकदम बिझी असतात. व्हेरी नाईसली डेकोरेटेड. यू डिड इट, यू डिड इट, वाव. सो हे जे मृत्युमुखी पडलेले आत्मे आहेत त्याच्यातले काही आत्मे वाईट पण असतात, वाईट शक्ती असतात आजूबाजूला. त्या वाईट शक्तींना घालवण्याच्या दृष्टीनं अशा प्रकारचे हे डेकोरेशन केल्या जातात. एक वेगळी संस्कृती आपल्याला प्रत्येक देशातच बघायला मिळते, तशीच ही संस्कृती आहे. त्यांना असं वाटतं की हा मृत्यू लोकांचा आत्मा पृथ्वीवर येतो, मग काही आत्मे जिवंत लोकांना त्रास देतात आणि मग बचावासाठी म्हणून अशा प्रकारची या भुताटकीचं डेकोरेशन केलं जातं. हा बघितला केवढा मोठा कोळी इथे आहे आणि कोळी देखील जाळं विणतात म्हणून तिथे जाळी देखील ठेवण्यात आली आहे.
आणि मानवी भक्ष्य पकडण्यासाठी आपल्याला माहिती आहे कोळी आपल्या नांग्यांचा उपयोग करतो आणि त्याच्यामध्ये विष असतं आणि या विषामध्ये देखील वाईट गोष्टी अडकू शकतात, म्हणून ती जाळी लावली आहे। या प्रथेमागे लोकांची पूर्वी अजून एक श्रद्धा होती की पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतील आणि त्यांना शेतीच्या कामात, पीक कापणीमध्ये मदत करतील आणि म्हणूनच ते असे भूतांचा पोशाख करायचे, प्राण्यांचे मुखवटे, त्यांची कातडी कवटी घालून रात्रभर नाचायचे, मजा करायचे आणि अशा रीतीनं हा रात्रभर सोहळा चालायचा। तर खूप म्हणजे प्रत्येक देशाप्रमाणे प्रथेमध्ये थोडा थोडा फरक पडताना आपल्याला दिसतो, पण अर्थ मात्र एकच आहे, शेवटी काय पूर्वजांचं स्मरण करणं। आणि संध्याकाळी ट्रिक ऑर ट्रीट नावाचा गेम मुलं खेळतात। ते ट्रीट मागायला येतात, त्यांना कॅन्डी देण्यात येते आणि जर का तुम्ही कॅन्डी नाही दिली तर आम्ही तुम्हाला तुमच्यावर ट्रिक करणार। हे मुलं असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस घालतात आणि मग असे भीतीदायक ते प्रँक करतात आणि घाबरवतात, म्हणून मग लोकही घाबरतात। इथल्या पार्टीज मधल्या मी लाल भोपळ्याच्या रेसिपीज बघितल्या, रात्रभर लाल भोपळ्याचे विविध पदार्थ त्यांच्या रेसिपीज माझ्या डोळ्यासमोर मस्त नाचत होत्या आणि आपण असं करू शकतो तसं करू शकतो, त्यात मला झोप कधी लागली आणि सकाळ कधी झाली हे कळलंच नाही। आले वाटतं नेहमीची पेपर इथे कॅनडामध्ये हे ठरलेलं आहे, दर वीकेंडला अशा खूप मोठा पेपरचा गठ्ठा येतो आणि आपल्याला नेहमीप्रमाणे असं वाटतं की मस्तपैकी आता हे पेपर्स घेऊ आणि हे वाचू आणि पण अशी काही परिस्थिती नाही, हे दरवेळेस पेपर येतात आणि मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणत असते की काय रे हा पेपरचा गठ्ठा इथे येतो आणि यामध्ये काहीच नसतं, फक्त जाहिराती असतात आणि मग हे जातं कचऱ्यात। फक्त एक आहे की कचऱ्यात नाही जात, हे रिसायकलिंगमध्ये जातं। आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की काल हॅलोवीन होता आणि आज 1 नोव्हेंबर आहे, नवीन महिना सुरू होतो आहे, वेळ बदललेली आहे, त्याबद्दल मी सांगतेच तुम्हाला। पण हा जो फॉल सीझन आहे ना, आता इथे आलोच आहे म्हणून बघा कशी घराच्या आमच्या अंगणामध्ये नुसते पानं आहेत, त्याला फॉल सीझन म्हणजे आपली पानगळ म्हणतात। तुम्ही बघू शकता ही ही जी सगळी झाडं आहे ही किती रंगीबेरंगी होती, ती सगळी पानगळ झालेली आहे आणि ही पानं इथे पडली आहे। चला तर मी पहिले आता रिसायकलमध्ये टाकते आणि मला तुमच्याशी एक महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे। ही सगळी कॅनडातली खूप गंमत जमत आहे। माझ्या अनेक मैत्रिणी होत्या की ज्यांनी मला म्हटलं होतं की अगं कॅनडात काय काय घडत आहे, तिथे काय जरा बदल असतं, म्हणजे तिथली काय गंमत जमत आहे ती दाखव। तुम्हाला आठवत असेल की काल याच रस्त्यांवरती मी फिरत होते आणि कारण काल तुम्हाला माहिती आहे हॅलोवीन ची संध्याकाळ होती, पवित्र अशी संध्याकाळ। हॅलोवीन काय असतं, कारण आजकाल खूपच जगभरात फॅड निर्माण झाला म्हणून आपण हा व्हिडिओ केला, पण आता हा नवीन दिवस सुरू झालेला आहे आणि नवीन दिवसाबरोबर जसं मी तुम्हाला म्हटलं की 1 तासाने दिवस मागे गेलाय, पाठी गेलाय। म्हणजे काल संध्याकाळी जे 7 वाजलेले होते ते आजच्या संध्याकाळचा जर का विचार केला ना तर ते 6 वाजलेले असतील। म्हणजे तो काय दर हॅलोवीनच्याच रात्री होतो असं नाही, नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या रविवारी 1 तासाने दिवस मागे होतो या वेस्टर्न कंट्रीजमध्ये। त्याला डे लाईट सेव्हिंग असं देखील म्हणतात आणि कारण सूर्यास्त देखील आजकाल खूप लवकर होतोय। आपल्या इथे जशी सणांची रेलसेल सुरू होणार ना तशी आता इकडे देखील ख्रिसमस वगैरे किंवा अमेरिकेमध्ये आपण थँक्सगिव्हिंग डे असतो, तर या कॅनडामध्ये त्याला ब्लॅक फ्रायडे म्हणतात। खूप डिस्काउंट्स असतात, जबरदस्त मार्केट असं फुल असतं। आता कोरोनामुळे यावेळेस काय असणार मला माहिती नाही, पण एकदम व्हेरायटी ऑफ कपडे असतात, ते बघण्यात इतकी मजा येते माहिती का। ते व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवीन, फॉलचे कलर्सचा व्हिडिओ आहे तो पण अप्रतिम आहे। तुम्हाला अजून काय बघायचं आहे कॅनडातलं ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार। तुम्ही बघू शकता कसे झाडाचे रंग बदललेले आहेत आणि हाच आहे कॅनडाचा फॉल सीझन।